दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलेला आहे। निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। ट्विट करत त्यांनी आयोगावर टीका केली आहे। या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूयात। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा। तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल। बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय, पाहूयात। ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही, आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत, या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितल्यानंतर। एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी हा त्यांनी लावलेला आहे। आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाहीये, फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील।